Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to learn 8th standard semi-English lesson PV Sindhu, an icon of success. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण PV सिंधू अन आयकॉन ऑफ सक्सेस हा लेसन बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. PV Sindhu or Pusarla Venkata Sindhu is an ace shuttler and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. PV सिंधू किंवा जिचं पूर्ण नाव आहे पुसरला व्यंकटा सिंधू इज अन एस शटलर. एस शटलर म्हणजे टॉप बॅडमिंटन प्लेयर अँड सिल्वर मेडलिस्ट, आणि सिल्वर मेडलिस्टसुद्धा आहे ॲट 2016 रिओ समर ऑलिम्पिक. 2016 साली जो रिओ समर ऑलिम्पिक्स झाला त्यामध्ये तिने सिल्वर मेडलसुद्धा मिळवलेलं आहे. दिस यंग बॅडमिंटन प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स PV रमना अँड PV जया इन द इयर 1995. तर या यंग बॅडमिंटन प्लेयर जी की आंध्र प्रदेशमधली आहे, तिचा जन्म PV रमन आणि P विजया यांच्या इथं 1995 साली झाला आणि दोघंही व्हॉलीबॉल प्लेयर्स होते. हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट्स. तिच्या वडिलांनासुद्धा त्यांच्या खेळामध्ये प्रावीण्य दाखवण्यासाठी भारत सरकारचा अर्जुन अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स ऑफ द कंटेम्पररी टाइम्स. कंटेम्पररी म्हणजे समकालीन. समकालीन वेळेमधील PV सिंधू हे एक यंगेस्ट म्हणजे सर्वात तरुण आणि सर्वात टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर आहे. सिंधू हॅज फीचर्ड इन टॉप 10 इन द वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग फॉर मोस्ट पार्ट ऑफ 2014. आणि 2014 साली बऱ्याच पार्टमध्ये PV सिंधू ही जगभरातल्या 10 बेस्ट खेळाडूंमध्ये फीचर झालेली आहे, म्हणजे तिचं नाव आलेलं आहे. अशा प्रकारे PV सिंधू अतिशय मोठी खेळाडू आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. PV सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. PV सिंधूने वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आफ्टर शी ड्रिव इन्स्पिरेशन फ्रॉम पुलिल्ला गोपीचंद्स विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. जेव्हा तिने 2001 साली पुलिल्ला गोपीचंद नावाच्या एका प्लेयरने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली, त्यानंतर त्यापासून प्रेरणा घेऊन इन्स्पिरेशन घेऊन PV सिंधूने 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. दॅट्स द रिझन वाय शी चोज बॅडमिंटन ओव्हर व्हॉलीबॉल ऑल्दो हर पॅरेंट्स वेअर प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स. आणि हेच कारण होतं की PV सिंधूने बॅडमिंटनच्या ऐवजी व्हॉलीबॉलच्या ऐवजी बॅडमिंटन हा खेळ निवडला, कारण ती पुलिल्ला गोपीचंद याच्याकडून फार इन्स्पायर झाली होती आणि तिचे आईवडील दोघेही व्हॉलीबॉल प्लेयर्स होते. स्टील तिने बॅडमिंटनमध्ये करिअर करायचं ठरवलं. हर इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट्स ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्स इन सिकंदराबाद. तिची सुरुवातीची जी इनिशियल अप्रेंटिसशिप आहे म्हणजे सुरुवातीचं प्रशिक्षण आहे ते मेहबूब अली नावाचे जे तिचे कोच होते त्यांच्या हाताखाली झालं, आणि ते झालं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबादमधील या इन्स्टिट्यूटमध्ये झालं. त्यानंतर आपण बघूया की लॅटर शी जॉईन पुलिल्ला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एन्हान्स हर स्पोर्टिंग स्किल्स. पुढे मग आपले स्पोर्टिंग स्किल एन्हान्स करायसाठी म्हणजे अधिक वाढवण्यासाठी आपल्या खेळातील जे कला आहे किंवा कलागुण आहे ते अधिक वाढवण्यासाठी तिने पुलिल्ला गोपीचंदची बॅडमिंटन अकॅडमी जॉईन केली. अर्ली सक्सेस बघूया आपण तिचं, म्हणजे सुरुवातीला ती काय काय जिंकली. सिंधूज फर्स्ट मेजर रिकग्निशन केम इन द फॉर्म ऑफ 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. सर्वप्रथम तिने अंडर 10 कॅटेगरीमध्ये म्हणजे 10 वर्षाखालील कॅटेगरीमध्ये 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप जिंकली. हे तिचं पहिलं मेजर रिकग्निशन होतं, म्हणजे पहिली मोठी विन होती. शी ऑल्सो वॉन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. पुढे तिने अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगचं सिंगल्स टायटलसुद्धा मिळवलं. इन द अंडर 13 कॅटेगरी सिंधू वॉन डबल्स टायटल ॲट IOC ऑल इंडिया रँकिंग. पुढे अंडर 13मध्ये 13 वर्षाखालील कॅटेगरीमध्ये सिंधूने डबल्स टायटल जिंकलं IOC ऑल इंडिया रँकिंगचं. त्यानंतर कृष्ण केतन ऑल इंडिया टुर्नामेंट हे सुद्धा ती जिंकली. द सब ज्युनियर नॅशनल्स अँड ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. अशा प्रकारे विविध स्पर्धा PV सिंधू जी आहे ती जिंकली.
At the 51st National School Game in India, Sindhu won the gold medal in under 14 category. पुढे 58 नॅशनल स्कूल गेम जे झाले इंडियामध्ये, म्हणजे 51वे नॅशनल स्कूल गेम्स राष्ट्रीय खेळ, त्यामध्ये तिने गोल्ड मेडल जिंकलं 14 वर्षाखालील कॅटेगरीमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे पी व्ही सिंधू जी आहे ती एक आपल्या देशामधील टॉप बॅडमिंटन प्लेयर आहे आणि वयाच्या अगदी 8व्या वर्षापासून तिने बॅडमिंटन खेळणं चालू केलं. 10व्या वर्षापासून तिने अचीवमेंटसुद्धा चालू केल्या. सिंधूज डेब्यूट अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. तर मित्रांनो, आता या पॅसेजमध्ये आपण पी व्ही सिंधूचं डेब्यूट म्हणजे पदार्पण आणि परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा परफॉर्मन्स कसा होता हे आपण बघणार आहोत. पी व्ही सिंधू डिडंट टेक मच टाइम टू लॉन्च अँड एस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेयर इन द ग्लोबल अरिना. पी व्ही सिंधूने ग्लोबल अरिना म्हणजे जागतिक पटलावर स्वतःला एक प्रॉमिसिंग प्लेयर, प्रॉमिसिंग म्हणजे काय की शुअर सक्सेस, असा प्लेयर जो नक्कीच सक्सेस मिळवून देईल असा प्लेयर म्हणून लॉन्च आणि एस्टॅब्लिश करण्यामध्ये म्हणजे स्वतःला प्रक्षेपित करण्यामध्ये आणि स्थिरावण्यामध्ये जास्त वेळ घेतला नाही. म्हणजे तिने लगेच जागतिक पटलावर आपलं नाव कोरलं. शी वॉन अ ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. जे सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप झाली कोलंबोमध्ये 2009मध्ये, त्यामध्ये पी व्ही सिंधूने ब्रॉन्झ मेडल मिळवलं. म्हणजे इंटरनॅशनल ही तिची विन होती. The star player bagged silver in the women's singles at Iran Fazar International Badminton Challenge. पुढे या स्टार प्लेयरने म्हणजे पी व्ही सिंधूने इराण फजर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंजमध्ये वुमन्स सिंगल या इव्हेंटमध्ये सिल्वर मेडल मिळवलं 2010 साली अँड फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम ॲट 2010 उबर कप. पुढे 2010 साली जो उबर कप झाला त्यामध्ये नॅशनल टीम म्हणजे राष्ट्रीय संघामध्ये तिने स्थान मिळवलं. पी व्ही सिंधूच रिसेंट रिकॉग्निशन्स. आता इतक्यात पी व्ही सिंधू काय जिंकलेली आहे बघा. ऑन 7 जुलै 2012 सिंधू वॉन एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. 7 जुलै 2012 साली सिंधूने एशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप जिंकली. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशिया ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. पुढे 2013मध्ये तिचा जो परफॉर्मन्स होता मलेशियन ओपनमध्ये, त्यामध्ये तिने तिचं मेडन मीन्स फर्स्ट पहिलं ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जिंकलं. द बेस्ट मोमेंट इन हर करिअर परहॅप्स केम इन द सेम इयर. त्याच वर्षी तिच्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण जो आहे तो सुद्धा आला, करिअरमधला सर्वोत्तम क्षण आला. वेन शी बिकेम इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट इन वुमन्स सिंगल्स ॲट द बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप. जेव्हा ती बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वुमन्स सिंगलमध्ये पहिली इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट म्हणजे पहिली इंडियन खेळाडू जिने मेडल जिंकलं अशी बनली. आणि हा तिच्या जीवनामधला आणि करिअरमधला सगळ्यात महत्त्वाचा क्षण होता. पी व्ही सिंधू एंडेड 2013 ऑन अ हॅपी नोट बाय विनिंग मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. पुढे पी व्ही सिंधूने 2013ची सांगता अतिशय बहारदार केली जेव्हा तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जिंकलं. ऑल्सो वॉन द अर्जुन अवॉर्ड आणि तिने अर्जुन अवॉर्डसुद्धा मिळवला. वन ऑफ द हायेस्ट ऑनर्स फॉर अ स्पोर्ट्स पर्सन इन द कंट्री. आपल्या देशामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हायेस्ट ऑनर्सपैकी एक, सगळ्यात मोठ्या सन्मानांपैकी एक असा हा एक सन्मान आहे जो तिने मिळवला. इन 2014 शी वॉन बॅक टू बॅक मेडल्स इन द वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप. 2014मध्ये तिने जगभरातल्या चॅम्पियनशिप्समध्ये एकामागे एक असे अनेक मेडल मिळवले अँड बिकेम द फर्स्ट इंडियन टू डू दॅट आणि असं करणारी ती पहिली भारतीय ठरली. इन नोव्हेंबर 2015 शी बॅक सक्सेसिव्ह वुमन्स सिंगल टायटल ॲट मक्का ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. पुढे 2015 साली नोव्हेंबरमध्ये तिने सक्सेसिव्ह म्हणजे एकामागे एक वन आफ्टर अनदर वुमन्स सिंगल टायटल जिंकलं ॲट द मक्का ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. अशा प्रकारे अनेक स्पर्धा पी व्ही सिंधूने जिंकल्या. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Masters Grand Prix Gold Women's Single Title. 2016 हे वर्ष तिच्यासाठी अजून एक अचीवमेंट घेऊन आला जेव्हा तिने मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमन सिंगल टायटल जिंकलं. वेअर शी डिफिटेड स्कॉटलँड्स क्रिस्टी गिल्मर इन द फायनल. तिथे तिने स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिल्मर हिला फायनलमध्ये हरवलं.
In August, she reached the semi-final of women's single event at the 2016 Summer Olympics after defeating world number 2 Wang Yihan. पुढे 2016च्या ऑगस्ट महिन्यामध्ये जगातली दुसऱ्या नंबरची खेळाडू वांग yihan हिला हरवून पी व्ही सिंधू ही वुमन सिंगल इव्हेंट ॲट द 2016 समर ऑलिम्पिक 2016 समर ऑलिम्पिकच्या वुमन सिंगल्स इव्हेंटमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचली. हे पण खूप मोठं फार मोठं यश पी व्ही सिंधूसाठी होतं. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स आफ्टर beating Japan's Nozomi Okuhara in the women's single semi-final in the Rio Olympics. पुढे पी व्ही सिंधूने जपानच्या नाझुमी ओकुहारा हिला वुमन सिंगल सेमीफायनल्समध्ये हरवलं आणि असं करून पी व्ही सिंधू जी आहे ती रिओ ऑलिम्पिक्सच्या फायनल्समध्ये पोहोचली आणि तिने इतिहास घडवला. असं का म्हटलेलं आहे की इतिहास घडवला, कारण तिच्या आधी कुठल्याही खेळाडूला हे जमलेलं नव्हतं. ती पहिली खेळाडू होती भारतातली जिने फायनल्स गाठलं होतं बॅडमिंटनमध्ये. शी वोन अ सिल्वर मेडल इन द फायनल्स. पण फायनल्समध्ये तिला सिल्वर मेडलवर समाधान मानावं लागलं. वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मरीन. आणि गोल्ड मेडल जो आहे तो स्पेनचे कॅरोलिना मरीन हिने जिंकलं. लेटर शी डिफिटेड कॅरोलिना मरीन अँड वोन 2017 इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल. पुढे 2017 साली तिने कॅरोलिनाला हरवून 2017चं इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल जिंकलं. नोटवर्दी ऑनर्स. नोटवर्दी ऑनर्स म्हणजे काय तर आजपर्यंत पी व्ही सिंधूला कुठले मोठे मोठे सन्मान जे आहेत ते मिळालेले आहेत. त्यामध्ये बघूया आपण. अमॉंग द अदर नोटवर्दी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर द पद्मश्री इन 2005 विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया. जेही अनेक मोठे मोठे नोटवर्दी ऑनर्स म्हणजे सन्मान पी व्ही सिंधूला मिळालेले आहेत, त्यामध्ये तिला 2015 साली पद्मश्री हा सुद्धा मिळाला, जो की आपल्या भारतातील 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड म्हणजे चौथा सगळ्यात मोठा नागरी पुरस्कार आहे. इन 2016 शी रिसिव्ड द राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. पुढे 2016 साली तिला राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड सुद्धा मिळाला. द बेस्ट एंडोर्समेंट ऑफ सिंधू हॅज बीन गोपीचंद्स वर्ड्स अबाउट हर डेडिकेशन अँड कमिटमेंट टू स्पोर्ट. तर पी व्ही सिंधू हिच्यासाठी सगळ्यात बेस्ट एंडोर्समेंट म्हणजे काय, तर तिच्या कामाची पावती ती काय आहे, तर ते आहे तिचे जे कोच होते गोपीचंद त्यांचे तिच्याविषयी काढलेले शब्द. तिच्या डेडिकेशनविषयी म्हणजे समर्पण भावाविषयी आणि कमिटमेंट टू द स्पोर्ट म्हणजे खेळाप्रती जी तिची निष्ठा आहे त्याविषयी तिचे कोच काय म्हणतात ते बघा. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड अँड द नेवर से डाय स्पिरिट. ते म्हणतात की सिंधूच्या खेळामधील सगळ्यात स्ट्रायकिंग फीचर म्हणजे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काही असेल तर ते आहे तिचं ॲटिट्यूड म्हणजे तिचा दृष्टिकोन, म्हणजे ज्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने ती खेळते. दुसरं द नेवर से डाय स्पिरिट म्हणजे कधीही हार न मानण्याची जिद्द. तर अशा प्रकारे हे पी व्ही सिंधूच्या गेममधील तिचे फीचर्स आहेत अकॉर्डिंग टू हर कोच. पी व्ही सिंधू हॅज बीन पुशिंग द एनवेलप लाईक नो यंग बॅडमिंटन प्लेयर हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ वुमन्स बॅडमिंटन इन इंडिया. अशा प्रकारे पी व्ही सिंधू ही पुशिंग द एनवेलप याचा अर्थ काय होते की अशा गोष्टी साध्य करत आहे की जे आजपर्यंत कुठल्याही खेळाडूला जमलेलं नाही. कुठल्याच यंग बॅडमिंटन प्लेयर जे आहे आपल्या देशातले त्यांना जे जमलं नाही ते पी व्ही सिंधूने करून दाखवलं. आणि वुमन्स बॅडमिंटन महिला बॅडमिंटनच्या इतिहासात तर तिने इतिहासच घडवलेले आहे. ॲट अन इंटरव्ह्यू सिंधू वॉज आस्क्ड हाऊ मच मेंटरिंग और गायडन्स हर फादर अँड मदर हॅड बीन एबल टू गिव्ह हर अँड हाऊ इन्व्हॉल्व दे वेअर इन हर स्पोर्ट्स करिअर इन हर ओन वर्ड्स. एका इंटरव्ह्यूमध्ये पी व्ही सिंधूला विचारण्यात आलं की तिचे आईवडील किती तिच्या खेळामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, म्हणजे किती ते खेळामध्ये लक्ष घालतात पी व्ही सिंधूच्या, आणि दुसरं त्यांच्याकडून तिला किती मेंटरिंग किंवा गायडन्स म्हणजे मार्गदर्शन मिळते. तर त्यावर ती काय उत्तर देते बघा. गायडन्स वाईज एव्हरी टाइम आय गो फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट्स दे अकंपनी मी देअर. पी व्ही सिंधू म्हणते की मार्गदर्शनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा जेव्हा मी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळायला जाते तेव्हा माझे आईवडील मला अकंपनी करतात म्हणजे माझ्यासोबत येतात. वेन आय प्रॅक्टिस अँड प्ले दे टेल मी वॉट आय एम डुईंग. आणि जेव्हा ती प्रॅक्टिस सराव करते किंवा खेळते तेव्हा तिचे आईवडील तिला सांगतात की ती कशी खेळली. माय डॅड गिव्ज मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले. तिचे वडील तिला पूर्ण सारांश सांगतात की ती आज ती कशी खेळली
किंवा ती कशी खेळते. अँड इट इज व्हेरी हेल्पफुल. आणि नक्कीच ते तिच्यासाठी खूपच हेल्पफुल असते. बिकॉज ॲज आउटसायडर्स दोज हू लुक ॲट इट नो मोर अबाउट द गेम. कारण जे लोक बाहेरून त्या खेळाला बघतात त्यांना तो गेम अधिक चांगला कळतो. ॲज बॅडमिंटन प्लेयर्स वी ऑब्वियसली नो अ फ्यू थिंग्स. ती म्हणते की एक बॅडमिंटन प्लेअर म्हणून नक्कीच आपल्याला काही गोष्टी कळत असतात, खेळामधल्या माहिती असतात. बट समवन फ्रॉम द आउटसाईड कॅन पिन पॉईंट स्टफ. पण बाहेरून बघणारे जे आहेत ते अशा बारीक बारीक गोष्टी, असं बारीक बारीक स्टफ पिनपॉईंट करू शकतात, पकडू शकतात, दॅट वी मे नॉट हॅव नोटिस्ड इझिली. जे की आपण म्हणजे ॲज अ खेळाडू आपण सुद्धा लवकर आपल्या लक्षात येणार नाही किंवा आपण नोटीस करणार नाही. सो बोथ ॲज अ काउन्सिलर्स अँड पॅरेंट्स इट इज रिअली हेल्पफुल. तर काउन्सिलर्स म्हणजे मार्गदर्शक म्हणून आणि पॅरेंट्स म्हणजे पालक म्हणून दोन्ही पद्धतीनं हे फारच मदतशील असते असं ती म्हणते. इन द सेम इंटरव्ह्यू अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड. त्याच इंटरव्ह्यूमध्ये तिला एक प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारण्यात आला. इट्स नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेयर टू विन वीक इन अँड वीक आउट. की कुठल्याही बॅडमिंटन प्लेअरसाठी वीक इन अँड वीक आउट म्हणजे लगातार एकामागे एक जिंकणं हे अशक्य आहे किंवा शक्य नाही. कुठल्याच प्लेअरसाठी शक्य नाही की तो कंटिन्यू जिंकत राहील. ॲज अ टॉप प्लेयर हाऊ डिड शी मॅनेज जस्ट टू गो टू अ टुर्नामेंट अँड सायकोलॉजिकली डील विथ अन अर्ली लॉस. मग एक टॉप प्लेअर म्हणून जेव्हा ती एखाद्या टुर्नामेंटमध्ये जाते, स्पर्धेमध्ये जाते आणि तिथे ती लवकर बाहेर पडते स्पर्धेच्या, म्हणजे खूप लवकर स्पर्धेच्या बाहेर होते, जिंकत नाही, तेव्हा ती त्या गोष्टीसोबत सायकोलॉजिकली कशी डील करते, म्हणजे मानसिकदृष्ट्या ती कशाप्रकारे त्या गोष्टीला पचवते. जेव्हा की ती एक टॉप प्लेअर आहे आणि ती लवकर हरते किंवा बाहेर पडते. डिड इट हर्ट वेन शी डिडंट विन. जेव्हा ती जिंकत नाही तेव्हा तिला त्रास होतो का असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणते टू दिस शी रिप्लाइड, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड यू फील बॅड. ती म्हणते की नक्कीच जेव्हा तुम्ही चांगले खेळत नाही आणि पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये बाहेर पडता तुम्हाला नक्कीच वाईट वाटते. एस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स. आणि तेव्हा तर जास्तच वाटते जेव्हा तुम्ही एक टॉपचे खेळाडू असता. बट यू नीड टू कम आउट ऑफ इट. पण ती म्हणते की तुम्हाला त्यातून बाहेर पडावं लागते. अँड प्रॅक्टिस हार्डर अँड आयडेंटिफाय अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. आणि तुम्हाला अधिक सराव करावा लागतो, आपल्या चुका शोधाव्या लागतात आणि आपल्या चुकांमधून शिकावं लागते. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम. ती म्हणते की मला असं वाटते की त्यातून बाहेर पडायला वेळ तर लागतोच, बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज देअर. पण चढ उतार जीवनाचा भागच आहेत. अँड यू नीड टू कोप विथ इट. आणि तुम्हाला त्याच्याशी जुळवून घ्यावं लागते. हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू इवन ग्रेटर सक्सेस. अशा प्रकारे आपण सिंधूला सलाम करूया आणि पुढे भविष्यामध्ये तिला अधिक यश मिळो यासाठी आपण प्रार्थना करूया आणि तिला शुभेच्छा देऊया. तर मी